निखारा सोना. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड वाहिनीवरती. 11:06 झालेली आहेत आणि नेहमीप्रमाणेच आज एक युवा मैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. ती मैत्रीण कोण आहे, तिचं काम काय आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने अनेक सुंदर सुंदर अनुभव ती घेत असते, ते कशा प्रकारे ते आपण तिच्याकडूनच ऐकूया. त्यासाठी आपण आधी तिचं स्वागत करूया. आपल्याबरोबर आज जोडली गेलेली आहे शांभवी चव्हाण. हाय शांभवी. हाय. कशी आहेस तू? मस्त एकदम. तर शांभवी ही निसर्गासाठी निसर्गाबरोबर काम करणारी अशी ही आपली एक युवा मैत्रीण आहे. निसर्ग संवर्धनासाठी ती काम करते. त्याच्याच बरोबर झुओलॉजीमध्ये तिचं मास्टर्स झालेलं आहे आणि त्याची ट्युटोरियल्स सुद्धा ती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देत असते. पण तिचं मुख्य काम जे आहे, तिचं आवडीचं काम जे आहे ते म्हणजे निसर्गामध्ये भटकंती करणं आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, त्या गोष्टी टिपून घेणं आणि त्यांची माहिती सामान्य माणसांना करून देणं. बरोबर ना शांभवी? हो, अगदी बरोबर. येस. तर मला सांग, सध्या तुझं काय चाललंय? काय नवीन ट्रेल्स आहेत किंवा काय इको टूर्स सध्या तुझ्या चालू आहेत? हो, आता या महिन्यात प्रचंड ट्रेल्स आहेत कारण हा पीक बर्डिंगचा सीझन आहे. अगदी आता सुद्धा मी एक फ्लेमिंगो बोट सफारी घेऊन आलेली आहे. अरे वा. आणि हो, ती होती आपल्या भांडूप पंपिंग स्टेशनला आणि तिथे प्रचंड फ्लेमिंगोज येतात, दरवर्षी येतात आणि ह्यावर्षी सुद्धा खूप फ्लेमिंगोज आहेत. मग लोकांना घेऊन गेली, अगदी बोट पूर्ण भरली होती, 12 लोकांची. खूप एंथू लोक होती. मग त्यांना फ्लेमिंगोज दाखवले. त्याशिवाय बाकीचे पक्षी सुद्धा दिसले आम्हाला. नॉर्दर्न शावलर असतील, त्यानंतर स्टोन चॅट असतील, बुश चॅट्स आहेत आणि त्यानंतर आपले सँड पायपर्स आहेत, पिंटर्स आहेत. हे असे प्रचंड पक्षी, अगदी पाण्यामध्ये पोहणारे आणि झाडांवर राहणारे प्रत्येक प्रकारचे पक्षी आम्हाला आज बघायला मिळाले. आहा, मस्त. म्हणजे तुझ्याबरोबर आज जे त्या बोट सफारीसाठी आलेले होते त्यांची सकाळ एकदम सुंदर अशी रमणीय आणि अविस्मरणीय झालेली आहे. हो, अगदी आपण जे म्हणतो की गुलाबी सकाळ, ती फ्लेमिंगोमुळे खरंच त्यांची सकाळ गुलाबी झाली. आहा, क्या बात है. मस्त मस्त. बरं, मला सांग की तुझी ओळख करून देताना तर मी सांगितलं की निसर्गाची ओळख करून द्यायची, लोकांना निसर्गाबद्दल जागरूक करायचं, हे तुझं काम आहे. तर तुझं नेमकं काम काय आहे हे आम्हाला सांगशील का? हो, तर मी बऱ्याच ठिकाणी माझे हात आहेत. सो मी सगळ्यात माझं आवडतं आणि महत्वाचं जे माझं काम आहे ते म्हणजे नेचर ट्रेल्स. सो तिकडे मी ऍज अ नॅचरलिस्ट म्हणून नेचर एज्युकेटर. सो बऱ्याच लोकांना वाटतं की दोन्ही एकच गोष्टी आहेत. नॅचरलिस्ट म्हणजे जो स्वतः शिकतो निसर्गामध्ये राहून तो, आणि नेचर एज्युकेटर म्हणून तो शिकलेला असतो, तो बाकीच्या लोकांना सांगतो तो. मी नॅचरलिस्ट, नेचर एज्युकेटर दोन्ही आहे आणि ह्याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांना अगदी 2-3 तासाच्या ट्रेल्स पासून स्टे कॅम्प जे असतात जंगलमध्ये, सो तिकडे घेऊन जाते. सो आपले जे 2-3 ट्रेल असतात त्याच्यामध्ये शोरवॉक असतात. त्यानंतर शोरवॉक अगदी मुंबईला, आपण अगदी कुठे अंदमानला वगैरे जात नाही, मुंबईला सुद्धा बरेच विविध प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात. त्यात ऑक्टोपस आहे, स्टारफिश आहे. लोक म्हणतात तिथं आम्ही स्कुबा डायव्हिंग मध्ये बघितलंय. मुंबईमध्ये चालता फिरता आम्हाला बघत येईल असं काहीच आम्हाला माहिती नव्हतं. शोरवॉक आहेत. त्यानंतर मग बर्ड वॉचिंग आहे. त्यानंतर फ्लेमिंगो बोट सफारी आहे. पावसाळ्यामध्ये आपण लोकांना छोटेसे ट्रेकिंगसाठी घेऊन जातो जंगलमध्ये, जिकडे आपण फुलपाखरं असतील किंवा बाकीचे कीटक आहेत, कोळी आहेत, हे सगळं दाखवतो आपण. बर, असं सगळं असतं. ओके. आणि तू निसर्गाबरोबर काम करण्याची तुझी जी उर्मी आहे किंवा तुझी जी आवड आहे ती तुला कधी निर्माण झाली? म्हणजे तुझ्या मनात ही आवड नेमकी कोणी आणि कधी उत्पन्न केली? सो ही आवड मला लहानपणापासून होती कारण माझं गाव रत्नागिरी आहे आणि मी आपले मँग्रुव्ज म्हणजे खारफुटीची झाडं आहेत ती मी लहानपणापासून बघते. पण ती खारफुटी आहेत किंवा मँग्रुव्ज याला म्हणतात हे मला अजिबात माहित नव्हतं. फक्त नवल त्यांच्याकडे बघून वाटायचं कारण ही झाडं पाण्यामध्ये वाढतात, कुठली झाडं वाढू शकत नाहीत. सोबत त्यांच्या आजूबाजूला एवढे काटे, म्हटले काटे आहेत तरी कशाबद्दल. आणि हे जे गूढ रहस्य आहे ते माझ्या डोक्यात नेहमी होतं. मग 7वीत गेल्यावर थोडंसं समजलं की हे काहीतरी वेगळी झाड आहे ज्यांना मँग्रुव्ज म्हणतात. पण बस ते एक पॅरेग्राफ पुरतं शिक्षण होतं. 11वीला पण सेम एक पेजचं त्याबद्दल नॉलेज मिळालं. पण जेव्हा मी MSc ला गेली तेव्हा मला याबद्दलची सगळी माहिती मिळाली आणि त्यासाठी मी 3 लोकांना खूप खूप म्हणजे असं
काय म्हणू शकतो आपण, त्यांचे आशीर्वाद आहेत किंवा त्यांच्यामुळे मी ह्या फील्डमध्ये. सगळ्यात पहिला माझ्या बीएससीला एक क्लासमेट होता अथर्व चव्हाण नावाचा, त्याच्यामुळे मला समजलं की मुंबईमध्ये सुद्धा वाईल्ड लाईफ सायन्सचा कोर्स आहे एमएससी साठी, आणि त्यामुळे मी हा कोर्स घेऊ शकली. त्यानंतर मग तिकडे जे प्रोफेसर होते आदित्य म्हात्रे सर, ते प्रचंड, म्हणजे मी म्हणेन की त्यांच्या आशीर्वादामुळे मला सगळं ज्ञान जे आहे ते प्राप्त करता आलं. कारण बाकीच्या कॉलेजमध्ये एमएससी म्हटलं की फक्त शिकवतात आणि निघून जातात, पण हे जे सर आदित्य सर जे आहेत त्यांनी अगदी नोट्स सांगण्यापासून किती अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, कुठल्या कोर्समध्ये पार्टिसिपेट करायचं यांनी सगळं शिकवलं. आणि त्यानंतर सगळ्यात अजून महत्वाची व्यक्ती म्हणजे हेमंत सर. आदित्य सरांनी मला त्यांच्याकडे पाठवलं सगळं शिकण्यासाठी, कारण मला मँग्रुव्सची आवड होती, मी त्यांना म्हणाली. आणि मग हेमंत सरांनी जे काही मी शिकली आहे ती मला कसं प्रत्यक्षामध्ये वापरता येईल लोकांसाठी, आणि माझ्या आवड जी आहे ती मी लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकेन ह्याच्यासाठी. मग त्यांनी मला नेचर ट्रेल कशी घ्यायची शिकवलं. त्यांच्या सोबत त्यांनी ठेवलं सुरुवातीला फक्त बघ, मग नंतर मी थोडा पार्ट घेत राहिली, आणि मग नंतर पूर्ण नेचर ट्रेल लीड करायला लागली मी आता. त्यांनी बाकीचं मला फील्ड असेसमेंट असतात, आम्ही बायोडायव्हर्सिटी असेसमेंट सुद्धा करतो, सो त्याच्यामध्ये ते कसं करतात, त्यात काय काय मेथडॉलॉजी वापरायची, अगदी सायंटिफिक गोष्टींपासून नॉर्मल गोष्टी सगळं त्यांनी शिकवलं. आणि त्यांची बोलीभाषा जी आहे ती त्यांनी मला, त्यांच्याकडे म्हणतो ना की शिकवायची काही गोष्टींची गरज नाही पडत, आपण बघता बघता शिकून जातो काही गोष्टी. तसं म्हणजे अगदी लोकांना सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी कसं आपण सोप्या भाषेत सांगू शकतात. जर मी एखाद्या व्यक्तीला म्हणाली की मला टर्मिनल या कटप्पा दिसतोय हा बघा, तर लोकांना ते नाही समजणार, पण तेच म्हणाल की हे बदामाचं झाड आहे तर लोकांना पटकन समजतं. बरोबर. मग ह्या अशा सोप्या भाषेमध्ये जर आपण लोकांना सांगितलं, त्यांच्या मनापर्यंत पोहोचून एखाद्या कॉमन सिटीजन सारखं जर आपण त्यांच्यासोबत बोललो, तर कुठलीही नेचर ट्रेल किंवा कुठलीही नेचर आउटिंग कशी सहजपणे लोकांना आवडते हे मी त्यांच्याकडून शिकली. ओके. आणि हे जे तुमचे इको टूर्स असतात किंवा जे नेचर ट्रेल्स असतात, तर त्याच्यातून तुम्ही सामान्य माणसांना निसर्गाची ओळख कशी करून देता? सो ह्याच्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की आता आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना शिकतो किंवा टीव्हीमध्ये डिस्कव्हरीवर वगैरे बघतो, पण आपल्याला असं वाटतं की अरे हे तर खूप काहीतरी मोठं आहे, आणि आपण ते विसरून जातो की अभ्यास असेल तर बोरिंग, फक्त परीक्षेमध्ये स्कोर करण्यापुरतं आपण वाचतो आणि मग नंतर आपल्या डोक्यातून निघून जातं. सो ह्याच गोष्टी आम्ही त्यांना एकदम सहजपणे आठवण करून देतो. फॉर एक्झाम्पल, अगदी सोप्या पद्धतीने सांगू तर आपले जे कीटक असतात ते आपण सगळ्याच जमिनीवर फिरणाऱ्या छोट्या छोट्याशा प्राण्यांना आपण कीटक म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये आम्ही सांगायचं तर लोक म्हणतात दिस आर इन्सेक्ट. लोकांना माहिती नाहीये की अरे स्पायडर हा इन्सेक्ट नाहीये, तो स्पायडर इज नॉट एन इन्सेक्ट. का? तर मग लोकांना सांगायचं अरे तुम्ही समोरासमोर एक इन्सेक्ट ठेवा, म्हणजे एक फुलपाखरू बघा किंवा एखादी मुंगी बघा आणि बाजूला एक कोळी बघा. 3 पाय आहेत इन्सेक्टला, स्पायडरला 4 पाय असतात, आणि इन्सेक्टचे डोळे 2च असतात, स्पायडरला 8 ते 6 डोळे असतात. त्यानंतर स्पायडरची बॉडी म्हणजे 2च बॉडी पार्ट असतात, इन्सेक्टला 6 बॉडी पार्ट असतात. हे अगदी लोकांना समोरासमोर दाखवून जर आपण सांगितलं तर त्यांना पटकन समजतं. त्याशिवाय आपण जे म्हणतो की अरे तुम्ही पानं तोडू नका किंवा फुलं तोडू नका, तर लोक म्हणतात का त्यात काय, फुल एवढं छान दिसतं, इकडे राहून तरी काय करणार आहे ते. पण आपण जे त्यांना दाखवतो की त्या फुलाच्या आतमध्ये काही छोट्या छोट्या अगदी बारीक, तुम्हाला सांगते मी, अर्ध्या सेंटीमीटरच्या मधमाशा असतात, त्याच्यामध्ये ते पोलन जे असतं, पराग जे असतं ते खाण्यासाठी म्हणून येतात. तर ते आपण ज्या लोकांना दाखवलं की बघा ही मधमाशी जी आहे जर तुमच्यासोबत ती घरी गेली तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा नाही, पण बिचारी ती स्वतःचं घर हरवून बसेल. हे जर आपण लोकांना दाखवलं, त्यांना जर कारण समजलं एखादी गोष्ट न करण्यामागचं, तर लोक प्रचंड प्रमाणामध्ये आपलं ऐकतात आणि ते फॉलो करतात. तो अशा प्रकारे आम्ही नेचर ट्रेल घेतो. आणि आमचं मेन उद्दिष्ट हेच असतं की लोक जेव्हा कुठेही आमच्यासोबत येतात फिरायला, तेव्हा फक्त त्यांनी फिरणं आणि बघणं एवढंच नसतं, ते जे काही फिरतात ते त्यांनी लक्षात ठेवायला हवं. सोबतच अशी काही लोक असतात ज्यांना एवढी आवड निर्माण होते की ते त्या पक्षाबद्दलचा किंवा त्या प्राण्याबद्दलचा कोर्स चालू करतात किंवा पुस्तक वाचू लागतात. हे आणि आम्हाला खूप आवडतं की खरंच येतात आणि त्यांना त्या गोष्टीची आवड लागते. हे त्यांच्यासाठी सगळं काही असतं. पण हे सगळं करण्यासाठी खूप लांब, म्हणजे जंगलांमध्ये वगैरे फिरायला जावं लागत असेल किंवा समुद्राच्या किनाऱ्यांवरती जावं लागत असेल. मुंबईमध्ये सुद्धा ऑक्टोपस किंवा स्टारफिश वगैरे बघायला मिळतात, हे तू आम्हाला सांगितलंस. पण मग मुंबईमध्ये सुद्धा असे नेचर ट्रेल्स आणि कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही छान बघता येईल असं काही शक्य होतं का? हो, अगदी. म्हणजे बरीच लोक अशी, आता मुंबईचे आपले 3 भाग आहेत की एक सेंट्रल मुंबई, एक वेस्टर्न मुंबई आणि एक नवी मुंबई. तर जिकडे लोक राहतात तिकडे त्यांच्या आजूबाजूला बरेच स्पॉट असतात. अगदी काही लोक, तुम्हाला सांगते की जर एखाद्या प्रकारचा कुठलाही
खूप छान आपली नेटिव्ह झाडं जी असतात त्याच लोकल एरियामध्ये ती जर लावली असतील तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये पक्षी आणि पाखरं येतात. आणि जर का नेचर ट्रेल ऑर्गनाईज करायची म्हटलं तर ठाण्यामध्ये जे सेंट्रल लाईनची जी लोक आहेत त्यांना सगळ्यात सोपं काय आहे तर ठाण्याचं येऊर आहे, तर आम्ही तिकडे घेऊन जातो. मग बर्डिंग सुद्धा तिकडे होते. मान्सून मधले जे आपले इन्सेक्ट ट्रेल असतात, बटरफ्लाय ट्रेल असतात त्या सुद्धा तिकडे होतात. त्याशिवाय जर दुसरी बर्डिंग करायची असेल तर मग BPS ला घेऊन जातो आम्ही, जिकडे बर्डिंग होते. वेडर म्हणजे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये जर विविधता बघायची असेल पक्ष्यांची तर मग BPS ला घेऊन जातो. त्याशिवाय जर लोकांना शोरवॉक्स पाहिजे असतील तर जुहूला घेऊन जातो, हाजियारीला घेऊन जातो, कार्टर रोडला घेऊन जातो. आणि तिकडे असं नाही की आम्ही लोकांना गॅरंटी देतो की हे सगळे वाईल्ड म्हणजे प्राणी आहेत, हे पक्षी आहेत आणि ह्यांना आपण पकडून नाही ठेवू शकत. कुठल्याच प्राणी बघता येईल तुम्हाला ती गॅरंटी नाही मिळणार, पण आपण शोधू आणि नक्की सापडेल. मग प्रचंड वेळा असं होतं की अरे ऑक्टोपस दिसला, आम्हाला माहितच नाही की एवढे मोठे ऑक्टोपस असतात. तुम्ही ऑक्टोपस म्हणाल म्हणजे काहीतरी छोटं असेल असं होतं. सो लोकांना ते खूप आवडतं. त्यांचा SGNPचा एरिया आहे, सगळ्यांना माहिती, संजय गांधी नॅशनल पार्क, तिकडे सुद्धा ट्रेल्स होतात आपल्या. त्यानंतर लोक जर वसई विरारवाली असतील, पालघरवाली असतील, त्यांना तर एवढ्या खाली यायला जमत नाही. मग त्यांच्यासाठी म्हणून आपण वसईला तुंगारेश्वर म्हणून एक डोंगर आहे, तिकडे एक आश्रम सुद्धा आहे. सो आपण तिकडे सुद्धा लोकांना घेऊन जातो. म्हणजे लोकांना जे काही जिकडे राहत आहेत त्यांच्या जवळपास प्रचंड प्रमाणामध्ये जंगल आहे हे लोकांना माहिती आहे, पण तिकडे जायचं कसं जायचं तर त्यासाठी मग आम्ही ऍज अ सोर्स म्हणून फक्त काम करतो की लोक जंगलामध्ये पोहोचावीत चांगल्यापणे, सुखरूपपणे, ज्यामुळे त्यांना प्राण्यांचा आणि प्राण्यांना त्यांचा त्रास होणार नाही आणि जे काही ते बघतायत त्याची त्यांना माहिती मिळावी. अरे वा, फारच मस्त. तुझं काम खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. या निसर्गामध्ये काम करत असताना तुला आणखीन काय काय छान छान अनुभव आले तेही आम्हाला ऐकायचेत, पण आपण त्याआधी एक गाणं ऐकूया. हो, नक्की. निसर्ग संवर्धनासाठी आणि सामान्य माणसांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी काम करणारी शांभवी चव्हाण आज आपल्याशी गप्पा मारतीये युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. तर शांभवी, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही वेगवेगळे ट्रेल्स असतील किंवा जसं तू आज म्हणालीस की बर्ड वॉचिंगसाठी किंवा बोट सफारीसाठी तुम्ही घेऊन जाता किंवा कांदळवनांमध्ये लोकांना त्यांची माहिती करून देण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी घेऊन जाता. पण निसर्ग हा असा आहे ना की तो दरवेळेला आपल्याला काहीतरी छान वेगळं देत असतो. तर एकाच ठिकाणी तुम्ही अनेक वेळा जाता आणि तरीही तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं बघायला मिळतं किंवा काही वेळेला तर तुम्हाला सरप्राईजेस सुद्धा निसर्ग देत असतो. तर असे अनुभव तुला कधी आलेत का आणि काय आहेत ते अनुभव? हो, अगदी असे प्रचंड अनुभव आलेले आहेत. त्यातले मी 2 सगळ्यात माझ्या आवडीचे जे आहेत ते मी सांगते. तर आम्ही एकदा शोरवॉकला होतो आणि तिकडे आम्ही सुरुवातीला एक स्टारफिश बघितला, ज्याला युजली 5 भुजा असतात सगळ्या स्टारफिशला. पण आम्ही जसं पुढे पुढे गेलो मग अजून बाकीचे प्राणी बघितले, आपल्या गोगलगाई बघितल्या वेगळ्या वेगळ्या, आणि नंतर एक दगड जस्ट थोडासा सरकवून बघितला बाजूला तर तिकडे स्टारफिश होता. पण त्या स्टारफिशला 5 नाही तर 6 भुजा होत्या आणि हे खूप रेअर होतं. म्हणजे मला हे असं नवल वाटलं की अरे हे काय, असं म्युटेशन झालं की काय. मग नंतर समजलं की नाही, असा स्टारफिश असतो पण हे आपल्याला माहितच नाहीये. इव्हन मी असं फिरते बऱ्याच ठिकाणी पण हे कधीच मला माहित नव्हतं की असा स्टारफिश असतो 6 भुजांचा ते. आणि तो आपल्या मुंबईला कार्टर रोडला दिसतो, हाजियारीला सुद्धा दिसतो. आणि त्यानंतर एक दुसरा अनुभव असा म्हणजे आम्ही एका नेचर ट्रेलला होतो, महाराष्ट्र नेचर पार्कला, आणि तिकडे बऱ्याच मुंग्या वगैरे मी बघत होतो. तर त्याच्यामध्ये एक मुंगीशी पटकन उचलली, म्हटलं ही मुंगी उडी का मारते, कारण मुंग्या तर आपल्या सरळ चालत असतात बिचाऱ्या. आणि अचानक त्या मुंगीने उडी मारली. म्हटलं ही मुंगी उडी का मारते. मग नंतर बघितलं तिचा फोटो काढून तर तेव्हा समजलं की मुंगीला मिमिक करणारा म्हणजे मुंगीसारखं वागणारा, दिसणारा, अगदी सेम टू सेम दिसणारा एक कोळी होता. तो त्याला अँट मिमिकिंग स्पायडर असं म्हणतो आपण. बर. आणि हे प्रचंड नवल होतं की अरे सेम टू सेम मुंगीसारखं दिसतोय, चालतोय. फक्त त्याला जर थ्रेट फील झालं, त्याला जर वाटलं की काहीतरी धोका आहे माझ्या जीवाला, तेव्हा फक्त तो उडी मारत होता असं. आणि तो मुंग्यांसोबतच राहत होता, चालत होता. हे खूप मला नवल वाटलं तेव्हा बघून. हे प्रचंड प्रमाणात सरप्राईज होतं माझ्यासाठी. असे अनेक सरप्राईज असतात. आणि त्यात सुद्धा असं बऱ्याच वेळेला होतं की अरे हे पक्षी बघूया, चला आता इकडे आम्ही जातो. भांडुपला आमचे भरपूर ट्रेल्स होतात, तर बर्डिंगसाठी वगैरे जातो तेव्हा अचानक आम्हाला कधीतरी साप दिसतो, रसल सर्प ज्याला आपण घोणस म्हणतो, तो पटकन दिसतो. आता तो आहे तिकडे हे आम्हाला माहितीये, पण अरे हा रसल सर्प इकडे कसा काय दिसतोय असं.
आणि असं माझा जेव्हा अभ्यास चालू होता MSc मध्ये डेझर्टेशन मध्ये चालू होतं गोदरेजमध्ये, गोदरेज मँग्रोव्हला, तो तिकडे सुद्धा मी स्टडी करत असताना मला आपल्या मुंग्या ज्या असतात त्या आपल्या खारफुटीच्या चिखलामध्ये घर बनवताना दिसलं. कारण खारफुटी चिखल जो आहे तो आता पाणी जेव्हा भरती वाढणार तेव्हा तो चिखल पूर्ण पाण्याखाली जाणार, पण तरी सुद्धा त्या मुंग्या तिकडे घरटे बनवत होत्या. हे सुद्धा खूप नवल होतं माझ्यासाठी. सो असे बरेच एक्सपिरियन्स येत असतात आणि आम्हाला असं वाटतं की अरे आज काहीतरी अजून नवीन बघायला मिळू दे, आज काहीतरी अजून नवीन शिकायला मिळू दे आम्हाला, असं चालूच असतं. आत्ताच तू उल्लेख केलास की तू कांदळवनांबरोबर खारफुटी बरोबर बद्दल सुद्धा काम केलेलं आहेस, तर काय एक्झॅक्टली काम केलंयस ते सांगशील का? हो नक्कीच. तर माझं MScचं डेझर्टेशन जे होतं म्हणजे प्रोजेक्ट असतो युजली 6 महिन्याचा असतो, पण मला आवड म्हणून मी तो 1.25 वर्षाचा केला प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये मी गोदरेज कंपनी सोबत म्हणजे गोदरेज कंपनीच्या अंडर मी इंटर्नशिप केली, रिसर्च इंटर्न म्हणून, आणि त्याच्यामध्ये सगळे इन्सेक्ट डॉक्युमेंटेशन केलं. त्याच्यामध्ये एक पार्ट जो होता, एरिया जो होता, सो तो मँग्रोव्हचा होता. सो तिकडून माझी सुरुवात झाली मँग्रोव्ह मध्ये स्टडी करण्याची, आणि त्या स्टडीमध्ये आम्हाला 286 इन्सेक्ट्स मिळाले आणि बाकीचे बरेच अजून अनआयडेंटिफाईड आहेत, म्हणजे त्यांचा शोध नाही लागला स्पीशीजचा. त्यानंतर अजून मी वेगवेगळे जे ऑर्गनायझेशन आहेत, एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन, मग ते काही नॅशनल आहेत आणि काही आपले लोकल ऑर्गनायझेशन सुद्धा आहेत. सो त्या ऑर्गनायझेशन सोबत मिळून सुद्धा जे मँग्रोव्हचं कन्झर्वेशन, खारफुटीचं कन्झर्वेशनचं काम असतं किंवा रिसर्चचं काम असतं मँग्रोव्हच्या आतमध्ये, सो त्याचं मी काम करते. सो इन शॉर्ट म्हणजे मी ऍज अ ज्युनियर फ्रीलान्सिंग एन्व्हायरमेंट कन्सल्टंट म्हणून बऱ्याच ठिकाणी मी काम करते. सो त्याच्यामध्ये माझं अजून नॉलेज सुद्धा वाढतं बाकीच्या लोकांसोबत काम करून, आणि माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते मी लोकांसोबत शेअर करू शकते. याची मला खूप चांगली संधी मिळते. आता तू स्वतः तर पर्यावरणासंबंधी, पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल विशेष अभ्यास केलेला आहेस, पण आज एक तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून तुला काय वाटतं की पर्यावरण संवर्धनाची काय गरज आहे? तर मला असं वाटतं की पर्यावरण संवर्धन ही फक्त लोकांची निवड नसावी, ती गरज असायला हवी, आणि आजच्या काळात ती खरंच गरजेचं आहे आपल्याला पर्यावरण संवर्धन करणं आणि पर्यावरणाच्या सोबतीने राहणं. तर त्याच्यामध्ये आम्हाला जो आमचा पूर्ण अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. सेमिस्टर 1 ला वेगळं, 2 ला वेगळं, म्हणजे अगदी लईन आपण लहान मुलांना कसं पहिलं अ ब क शिकवतो, मग शब्द, मग वाक्य, त्याप्रमाणे आम्हाला अभ्यासक्रम होता. मग सुरुवातीला आम्हाला जे इकोसिस्टीम होते त्याची ओळख निर्माण करून दिली, मग लॉज होते, मग आपण काय करायला पाहिजे हे सगळं. तर मला असं वाटतं की हे जे सगळं आम्हाला शिकवलं गेलं आहे ते लोकांनी कसं खरोखर करायला पाहिजे. जी तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा हे असे जे कोर्स, फक्त वाईल्ड लाईफ, पण पर्यावरणासाठी बरेचसे कोर्स असतात. म्हणजे अगदी आपण म्हणतो की मायक्रोबायोलॉजीनी काय होणार पर्यावरणाचं, पण असे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्म जीव असतात, त्यांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते आपल्यासाठी चांगले आहेत की वाईट आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की इव्हन मला सुद्धा माहित नव्हतं, आणि बरेच अशी लोक आहेत आतापर्यंत, फक्त आपल्या मुंबईतच नाही तर बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतात सुद्धा, की त्यांना माहीतच नाही की असे कुठले कोर्स असतात ज्याच्यामुळे आपण काहीतरी शिकू शकतो आणि आपल्याला जी आवड आहे ती आपण आपल्या कामाच्या रूपामध्ये आणून आपण निसर्गाचं संवर्धन करू शकतो, निसर्गाला जपू शकतो. तो मला असं वाटतं की हे जो काही अभ्यासक्रम आहे तो सगळ्या मुलांपर्यंत पोहोचायला हवा, आणि जे शिकताय आपण फक्त आपण डिग्री मिळवण्यापुरतं तर नव्हे, तर त्याचा आपण पुढे उपयोग करून घ्यायला पाहिजे की जे आपण जे काही ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे ते आपण पूर्णपणे वापरू आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू. येस, नक्कीच. आणि तू या निसर्ग संवर्धनाचं जे काम करतेस त्याचं स्वरूप थोडक्यात सांगशील का? हो नक्कीच. तर मला असं वाटतं माझं जे काही काम आहे ते मेनली नेचर ट्रेल्स घेणं असतं. त्याच्यामध्ये मी लोकांना नेचर ट्रेल ऑर्गनाईज सुद्धा करून दिली, म्हणजे लोकांना फक्त ट्रिप्स हव्या असतील तर लोकांना ट्रिप ऑर्गनाईज करून दिलं. पण माझं एकच वाटत असते लोकांसमोर की तुम्ही जर माझ्याकडून ट्रिप बुकिंग करून घेताय किंवा ऑर्गनाईज करून घेताय, की मी तुमच्यासोबत जर कुठे येणार असेल तर तुमचा जो काही स्टे आहे तो होमस्टे असायला पाहिजे. कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही राहायला नाही जायला पाहिजे, कारण तुम्ही जर एखाद्या जंगलात जाताय किंवा एखाद्या छोट्या ठिकाणी जाताय, लेटचे आपण जर वेळासला चाललोय तर तिकडे जाऊन तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहणार असाल आणि फिरायला म्हणून फक्त गावात जाणार असाल तर त्याला अर्थ नाहीये. मग त्या लोकांचं जे काही ते संवर्धनासाठी काम करतात त्यांचं मत बदलू शकतं आणि त्यांना काहीच फायदा नाही होणार यातून. मग जेव्हा आपण म्हणतो की निसर्ग संवर्धन फक्त निसर्गापुरतं लिमिटेड नाही असायला पाहिजे, तिकडे जी काही लोक राहतात ज्यांना खरंच आवड आहे, जे खरंच काम करतात त्यांच्या सोबतीने आपण राहायला पाहिजे. तर आम्ही होमस्टेमध्ये नेहमी राहतो,
त्यानंतर आम्ही जेव्हा लोकांना घेऊन जातो तेव्हा अगदी भरमसाठ 70-80 लोक कधीच नाही घेऊन जात. जी काही लिमिटेड आपण कॅपॅसिटी म्हणजे म्हणतो कॅरिंग कॅपॅसिटी जी असते त्या जागेची, तेवढ्या जागेत जेवढी लोक मावू शकतात तेवढ्याच लोकांना घेऊन जातो. बरोबर. त्याशिवाय लोकांना आपण जे रूल्स सांगतो की नाही, फॉरेस्टचे रूल्स आहेत, इकडे जोरात आवाज नाही करायचा, इकडे कचराच नाही टाकायचा, इकडे असंच नाही वागायचं, इकडे प्लास्टिकच नाही फेकायचं. तर आम्ही लोकांना जेव्हा ट्रेल्स मध्ये नेतो त्या सुरुवातीला सांगतो की तुम्ही प्लास्टिकची एकही वस्तू आणू नका. अगदी सिंगल यूज प्लास्टिकची बॉटल जी असते आपण बाहेर विकत घेतो 15 रुपयाचं पाणी वगैरे, ते सुद्धा तुम्ही आणू नका. जे काही आणाल ते पाणी तुम्ही स्वतःच्या बाटलीमध्ये आणा. आणि अगदीच काही गरज पडली की नाहीच आहे आमच्याकडे पाणी, तर आणलेली बॉटल तुम्ही सुद्धा स्वतःहून परत घेऊन सुद्धा जा तुमच्यासोबत. आणि कधी कधी नशिबाने असं सुद्धा होतं की बरीच लोक जे आहेत ते स्वतःहून बॅग सुद्धा त्यांच्याकडे पिशव्या असतात छोट्याशा, त्या सुद्धा ते कपड्याच्या पिशव्या आणतात. आणि आमच्यासोबत येणारे लोक कागदाच्या पिशव्या वापरत नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं असतं आणि आम्हाला सुद्धा खूप पटतं आणि आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की कागद जो आहे तो पुन्हा रिसायकल होतो की नाही होतो आपल्याला माहित नाही, तर रद्दीमध्ये जातो आणि त्याचा पुन्हा उपयोग करता येत नाही आपल्याला. पण आपण जे पूर्वीपासून जे आपण लोकांना म्हणत आलो की आपण स्वतः सुद्धा म्हणतो हे काही गरिबासारखं वागायचं, पण ज्या गरिबांसारखं वागण्याचे कन्सेप्ट आहेत त्याच आत्ताच्या काळामध्ये सस्टेनेबल कन्सेप्ट म्हणून पुढे येत आहेत. म्हणजे कापडाची पिशवी वापरणं, एखादी बॅग फाटली असेल तर नवीन बॅग नाही घ्यायची, जीच बॅग रिपेअर करून पुन्हा वापरणं, ह्या सगळ्या आपण जे गरिबांच्या गोष्टी म्हणतो त्यात सस्टेनेबल कन्सेप्ट आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण जर वागलो तर आपला सुद्धा जे काही आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे निसर्ग संवर्धनासाठी ते खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि हेच आम्ही सुद्धा करत असतो. आणि अर्थातच या निमित्ताने तुम्ही तुमच्या बरोबर ट्रेल्सना येणारे किंवा बर्ड वॉचिंगसाठी येणारे जे पर्यटक आहेत की जे केवळ निसर्गासाठी म्हणून नाही तर त्यांच्या स्वतःच्या मजेसाठी सुद्धा येत असतात, तर त्यांना पण तुम्ही कुठेतरी पर्यावरणाचं निसर्गाचं शिक्षण देण्याचं काम करताय. हो, तर त्यांचं असंच असतं की आम्ही जेव्हा बाहेर जातो कुठेही, आम्ही जंगलात, आता असे लोक असतात की आम्हाला नेचर आउटिंग खूप आवडतं, आम्ही सॅटर्डे संडेजला बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो, ऍटलीस्ट महिन्यातून एकदा तरी जातो. पण तिकडे जाऊन आम्हाला माहितच नाही हा पक्षी उडत गेला, खूप मस्त आहे एकदम टर्कॉइज रंगाचा पक्षी, पण कोणता पक्षी आम्हाला माहित नाही. मग जेव्हा ते नेचर ट्रेलला येतात त्या समजतं अरे हा टर्कॉइज म्हणजे अगदी लाईट मोरपिशी रंगाचा पक्षी जो उडत गेला तो तर किंगफिशर होता. आणि अरे आपण फक्त जे ऍड मध्ये बघतो किंगफिशर, तो खरोखर पक्षी आपल्या मुंबईमध्ये आहे हे त्यांना कधीच माहिती नसतं. मुंबईतच कशाला, अगदी आपण गावी सुद्धा आपण जातो, माझ्या गावी सुद्धा मी जेव्हा जाते तेव्हा मला मुंबईत न दिसलेले पक्षी माझ्या गावी माझ्या घराच्या अंगणामध्ये येऊन बसलेले दिसतात. बरोबर. हे जे काम आहे म्हणजे लोकांना माहिती की अरे हा पक्षी खूप सुंदर आहे, ह्याचा आवाज असा असा आहे. फॉर एक्झाम्पल आपण जे शेतकरी आहेत, शेतकरी मंडळी, सो त्यांचं जेव्हा पावसामध्ये पहिली सर येऊन जाते तेव्हा एक पक्षी असा उडत जातो आणि ते म्हणतात की अरे हा पक्षी हा उडत गेला, ह्याचा आवाज आला म्हणजे आता आपण पेरणं चालू करायला पाहिजे. तर तो पक्षी असा आवाज काढतो, पेरतेवा पेरतेवा. आणि म्हटलं असा कोणता पक्षी हा, हे मला शेतकऱ्यांकडूनच समजलं. तर तेव्हा मला समजलं की तो कॉमन हॉक कुक्कू नावाचा पक्षी आहे आणि त्याचा आवाज जो आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप एक शुभ शकून असतो. म्हणजे तो पक्ष्याचा आवाज आला, तो गायला लागला पावसाळ्यानंतर पहिल्या सरीनंतर की पेरणी चालू करायला पाहिजे असं. तो आम्हाला सुद्धा शिकायला मिळतं लोकांकडून बऱ्याच वेळेला आणि आम्ही लोकांना सुद्धा शिकवतो. म्हणजे एक जेव्हा म्हणतो पर्पजफुल नेचर आउटिंग हे आमचं एक ध्येय असतं. अरे वा, खूपच छान. शांभवी, निसर्गाशी संबंधित आणि निसर्गाबरोबर तुझं सुरू असलेलं काम हे असं पुढे आणखीन बराच काळ सुरू राहणार आहे आणि तुझ्यासारखी अनेक तरुण मंडळी या कामामध्ये तुझ्याबरोबर आणखीन जोडली जाऊ देत. पण तुझं भविष्यातलं काय प्लॅन्स आहेत? म्हणजे निसर्गाच्या बरोबर काम करत असताना आणखीन तुला काय या निसर्गामधले म्हणजे नवीन शोध काही तू लावणार आहेस? अनेक लोकांना निसर्गाची माहिती करून देणार आहेस? काय तुझे नक्की प्लॅन्स आहेत भविष्यातले? माझे प्लॅन्स एवढेच आहेत की जसं आता मी ऍज अ को फाउंडर आहे एका ऑर्गनायझेशनची, एचकेज लर्निंग फंड अँड इको सर्व्हिसेस. तर मी ह्यासाठी काम करते की जी मुलं आहेत, कॉलेजची मुलं असतील किंवा शाळेतली मुलं आहेत जी मिडल क्लास फॅमिलीमधून असतात, तर त्यांना जेव्हा फिरायला जायचंय म्हटलं, नेचर आउटिंग करायला जायचंय, शिकायचं काहीतरी, अरे हे पक्षी कोणते आहेत, हे कोणतं आहे, तर आम्ही हे अफोर्ड नाही करू शकत. मग माझं एवढंच असतं की अरे लोकांनी कमीत कमी पैसे, अगदी एंट्री फीस भरल्यावर सगळ्यात कमी फीस भरून त्यांनी, म्हणजे फक्त पोटा पाण्यासाठी म्हणून, ब्रेड बटर माझं तर ह्याच्यावर आहे, म्हणून सगळ्यात कमी पैसे असं लोकांकडून घेऊन आणि त्यांना मग निसर्गामध्ये घेऊन जायचं फिरायला, हे माझं ध्येय आहे आणि ते कायमचं राहणार आहे. कारण मला एवढंच वाटतं की
कोणीही निसर्गाच्या ज्ञानापासून वंचित नाही राहायला पाहिजे. बाकी वा. काही लोकांना समजू दे किंवा नको समजू दे, अभ्यास जो असतो आपल्याला बोरिंग वाटतो, पण तोच आपण जर प्रॅक्टिकली करतो किंवा बघतो तर आपल्याला खूप जास्त आवडतो. म्हणून मला एवढं वाटतं की जेव्हा मिडल क्लास फॅमिली सुद्धा, अशी बरीच फॅमिलीज आहेत ज्यांना अरे आता उन्हाळा आला तर आपण गावाला जाऊया एवढं नसतं आपलं, पण आपण कुठेतरी निसर्गरम्य जागेमध्ये जाऊया, काहीतरी शिकूया, काहीतरी बघूया असं आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे फीज खूप जास्त असतात. सो माझं एवढंच ध्येय आहे की जे मी चालू केलंय, ज्या कारणासाठी मी या फील्डमध्ये आलीये ते कारण शेवटपर्यंत चालू राहायला पाहिजे. ते म्हणजे लोकांना सगळ्यात कमी फीज भरून हे जे काही नेचर आउटिंग आहे ते चालू राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे प्रत्येक ऋतूमधून एक ट्रेल तरी मी अशी ऑर्गनाईज करते की ज्यांना फीज सुद्धा भरता येत नाहीये अशी मुलं जी आहेत ती सुद्धा मला जॉईन करतील, आणि मग त्यांना सुद्धा मी जे काही बाकीच्या मुलांना दाखवते एरवी, तर त्यांना सुद्धा हे निसर्ग जाणून घेता येईल, निसर्गामध्ये फिरता येईल, अशी ऑपॉर्च्युनिटी मला निर्माण करायला नेहमी आवडेल. आणि माझा प्रश्न मी जर पर्सनली सांगायचं झालं तर मला अजून शिकायला आवडेल बऱ्याच गोष्टी. त्याच्यामध्ये मग अगदी झाडं ही कोणती आहेत माझ्या आजूबाजूला, ती कशी म्हणजे त्यांची फुलं कधी उमलतात, ते फुलांचा रस वापरला जातो का, त्यांचा काही उपयोग आहे की नाहीये, हे सगळं सुद्धा मला शिकून घ्यायला खूप आवडेल. आणि हे फक्त मी असं नाही म्हणणार की कुठला कोर्स करून मी शिकेन, तर जी काही लोक येतात किंवा जिकडे मी जाते त्या लोकांकडूनही शिकून घ्यायला मला खूप आवडेल. आणि मग आपण जे म्हणतो की मरेपर्यंत शिकायचं, वाचाल तर वाचाल, तसं मी माझं असं आहे की जर मी लोकांकडून शिकली तर मी लोकांपर्यंत अजून ज्ञान पोहोचवू शकेन. नक्कीच, जरूर. आणि तुझ्या या सगळ्या कार्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, आणि तुझी जी काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ देत, अशाच FM गोल्ड कडून तुला मनापासून शुभेच्छा. आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि निसर्गाबद्दल इतकं भरभरून बोललीस, आणि निसर्गाबद्दलचं तुझं जे काम आहे ते सुद्धा असंच भरभरून कायम सुरू राहू देत. आणि आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद माझ्याकडून सुद्धा, कारण निसर्गाचं म्हटलं की बोलायला मला तासन तास आवडतं, पण आता आपल्याकडे लिमिट आहे. सो आपण खरंच खूप धन्यवाद, तुम्ही मला एवढा टाइम दिला बोलण्यासाठी आणि लोकांपर्यंत माझं मत पोहोचवण्यासाठी. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.